मला माझ्या बजेटच्या पेक्षा जर मी डायरेक्टली गेलो असतो तर मी याच्याहून जास्त पैसे पे केले असं मला टू बी व्हेरी ऑनेस्ट मला असं वाटतंय. माझ्या वाईफने तर खूप ट्रबल केलं आहे, खूप साऱ्या गोष्टी आम्ही विचारल्या. इज आय ऑलवेज टेल यू गाईज टू कन्सल्ट कंपनीज लाईक होमस्पाय विच आर रेप्युटेड अँड ट्रस्टवर्दी. नमस्कार, मी सागर शिंदे. मी नयना शिंदे. आणि आम्ही आमचं जे ड्रीम होम आहे राईट ते आम्ही अशर ॲक्सिसमध्ये घेतलेलं आहे आणि हे सक्सेसफुल झालं आहे होमस्पायमुळे. टू बी व्हेरी ऑनेस्ट राईट. माहिती आहे हा ऑप्शन होमस्पायचा ऑप्शन हा आला कसा, बिकॉज मी फायनान्स बॅकग्राऊंडचं होतो अँड मी सर्च केलं की अशी कोणती तरी एक कंपनी असेल जी कन्सल्टेशनमध्ये असेल रिअल इस्टेटमध्ये, अँड होमस्पाय वॉज अ लिस्टेड ऑन NSE. सो मी बोललो की आपण रिच आउट करूया आणि असा आम्ही होमस्पायला रिच आउट केला. अँड देन बेसिकली ही जर्नी आमची जे आम्ही ड्रीम होम घेतलेली जर्नी आम्ही स्टार्ट केली. लर्निंग एक्सपिरियन्स होता, बिकॉज रिअल इस्टेट आम्हाला माहीत नव्हतं. त्याने आम्हाला पहिले रिअल इस्टेट समजावून सांगितलं, आमची रिक्वायरमेंट अंडरस्टँड केली, आम्हाला काय पाहिजे, आमच्या फॅमिलीला काय पाहिजे, आणि त्या रिक्वायरमेंटनुसार आम्हाला ऑप्शन सजेस्ट केले. आणि त्यानंतर त्यांनी सर्व गोष्टी स्ट्रक्चर आउट करून दिल्या आम्हाला, स्टार्टिंग फ्रॉम काय तुमचं बजेट आहे, तुम्ही कोणत्या प्रॉपर्टीज बघितल्या पाहिजेत, तुम्ही काय काय गोष्टी विचारल्या पाहिजेत. आणि आम्ही भरपूर सारे क्वेश्चन विचारले. आम्ही त्यांना म्हणजे माझ्या वाईफने तर खूप ट्रबल केलं आहे, खूप साऱ्या गोष्टी आम्ही विचारल्या, बट त्यांनी पेशन्स ठेवून सर्व आमच्या क्वेरीज सॉल्व्ह केल्या. त्यांनी तर सर्व एंड टू एंड आम्हाला ती प्रोसेस इज आउट करून दिली आणि आय थिंक त्यामुळे आम्ही ही प्रॉपर्टी बाय करू शकलो. अजून एक गोष्ट जी मी स्पेसिफिकली हायलाईट करेन ती आहे बजेट. मला माझ्या बजेटच्या पेक्षा जर मी डायरेक्टली गेलो असतो तर मी याच्याहून जास्त पैसे पे केले असं मला टू बी व्हेरी ऑनेस्ट मला असं वाटतंय. पण मला त्याच्याहून खूप जास्त हेवी डिस्काउंट होमस्पायमुळे मिळाला. अजून एक गोष्ट जी मला वाटतं की मला हेल्प केली ती होती कम्फर्ट. बिकॉज असं वाटलं की आपण घरातलाच एक माणूस आहे जो येऊन आपल्याशी चर्चा करतोय, फॅमिलीसोबत बोलतोय, काका तुम्ही बरे आहात. इट जस्ट लाईक एक ॲटमॉस्फिअर असं झालं की त्याला मी सर्व सांगत गेलो. माझं रिक्वायरमेंट फुलफिल झाल्या, प्लस माझी जी प्रिव्हसी आहे, माझ्या गोष्टी आहेत त्या माणसापुरत्याच सीमित राहिल्या. सो कम्फर्ट इज समथिंग मला वाटतं की होमस्पायकडून मला पूर्णपणे मिळालं. आणि तो एक की पार्ट होता ज्याने मला पुश केलं की आत्ता होमस्पायसोबत आपण पुढे जाऊ शकतो. जेव्हा पण तुम्ही एखादी रिअल इस्टेट प्रॉपर्टी बाय करायला जाल, मी एकच सजेस्ट करेन की प्लीज कन्सल्ट. इन माय केस आय विल ऑलवेज टेल यू गाईज टू कन्सल्ट कंपनीज लाईक होमस्पाय विच आर रेप्युटेड अँड ट्रस्टवर्दी. सो कन्सल्टेशन इम्पॉर्टंट आहे आणि त्याने तुमच्या खूप साऱ्या मिथ्स सॉल्व्ह होतील ज्या रिअल इस्टेटमध्ये आपल्या डोक्यामध्ये आत्ता आहेत. सो ॲज अ रिअल इस्टेटमध्ये जर कन्सल्टंट पाहिजे, ट्रस्टवर्दी पाहिजे, आय थिंक होमस्पाय इज दी वन जे तुम्ही ऑप्ट करू शकता.